पेसा अंतर्गत भरती करावी यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज आक्रमक झाला। या पार्श्वभूमीवर 13 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। रस्ता रोको सोबतच तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे। नाशिकच्या ईदगाह मैदानावर शेकडो आदिवासी युवक युवतींचे 20 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। आदिवासी विकास मंत्र्यांसह शासनाने या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा आरोप आंदोलकांच्या कृती समितीकडून करण्यात आला आहे। राष्ट्रीय युवा अध्यक्ष आदिवासी विकास परिषद लकी जाधव यांनी याबाबत अधिक माहिती दिली। उमेदवार पेसा क्षेत्रातील त्यांचे जाणून झोपलेल्या सुतारासारख्या झोपल्यासारख्या जाणून बुजून मान्य आदेश नसता आहे आदेश थांबवलेला आहे। त्यामुळे या सरकारने 21 दिवस झाले 2 वेळा पाऊस जलद आंदोलन करतात तरीही त्यामुळे निंदे फसवणूक सरकारच्या छाताड्या नरवीचा गोट घेण्यासाठी त्या सुस्ताड झालेल्या सरकारला जागा करण्यासाठी घेण्याच्या कातडीच असलेलं सरकार त्यांना ती जागा दाखवून देण्यासाठी आदिवासी न्याय मिळवण्यासाठी आज चक्काजाम आंदोलन राज्यभर चालू आहे। जर सरकारने दखल घेतली नाही तर राज्यभर हे आंदोलन सुरूच राहील आणि येणाऱ्या काळामध्ये 25 आमदार 4 खासदार आदिवासीसह सरकारला आदिवासी भागात फिरू दिला जाणार नाही। आरोग्य सेवा वगळण्या व्यतिरिक्त सर्व शासकीय कार्यालय